ज्याचं नाव आहे ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट. त्यालाच आणखी काय म्हटलं जातं, प्रोटॉन ट्रान्सफर थेरी. बघा या थेरीनुसार किंवा या कन्सेप्टनुसार ऍसिड्स काय आहेत, प्रोटॉन डोनर आहेत आणि बेसेस काय आहेत, प्रोटॉन ऍक्सेप्टर आहेत. आता प्रोटॉन डोनर मध्ये एक्झाम्पल काय काय दिलंय बघा, CH3COOH म्हणजे आपलं काय आहे, ऍसेटिक ऍसिड आहे. त्याच्यानंतर HCl दिले, त्याच्यानंतर वॉटर दिले आणि इकडे बेसेस मध्ये काय केलेलं आहे, एक्झाम्पल काय दिले, ऍसिटेट आयन CH3COO मायनस, Cl मायनस आयन आणि OH मायनस आयन. आता बघा प्रोटॉन डोनर कोण कोण आहेत किंवा हे एक्झाम्पल घेतले त्याचं डिसोसिएशन केलं आपण. CH3COOH काय देतो, H प्लस आयन आणि परत काय देतो, CH3COO मायनस आयन. यालाच आपण काय म्हटलंय, ऍसिटेट आयन. ठीक आहे. नेक्स्ट बघा HCl आहे, HCl चं डिसोसिएशन होतं Cl मायनस आणि H प्लस आयन. हा पण H प्लस देते म्हणून हा काय आहे, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट नुसार ऍसिड आहे. त्याच्यानंतर वॉटर आहे, वॉटरचं डिसोसिएशन होतं OH मायनस आणि H प्लस आयन. म्हणजे वॉटर पण ब्रॉन्स्टेड थेअरीनुसार, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट नुसार वॉटर आहे ते काय आहे, एक ऍसिड आहे. त्याच्यानंतर बेसेसचे एक्झाम्पलचे रिएक्शन्स बघा, ऍसिटेट आयन आहे तो काय करतोय, H प्लस ऍक्सेप्ट करतोय आणि तयार काय करतोय, ऍसेटिक ऍसिड. ठीक आहे. त्याच्यानंतर Cl मायनस आयन घेतला, तो काय करतो, H प्लस ऍक्सेप्ट करतो आणि काय तयार करतो, HCl तयार करतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड. OH मायनस आयन आहे जो काय करतो, H प्लस ऍक्सेप्ट करतो आणि काय तयार करतो, आपल्याला एक वॉटर मोलेक्युल देतोय. मग इथं काय दिसत आहेत, H प्लस काय झाले, तिथं ऍक्सेप्ट झालेले आहेत म्हणून आपण काय म्हणतो, CH3COO मायनसला आपण बेस म्हणतोय, कारण तो काय करतोय, प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय.